हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ऑब्व्हियसली मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात म्हणजे आजचा व्हिडिओ आहे त्याच्याशीच रिलेटेड तिळगुळाचे लाडू. अख्ख्या तिळाचे नव्हे, मिक्सरमधून जे वाटून आपण बारीक तिळाचे लाडू करतो ना, त्याचे तिळगुळाचे लाडूची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी इथे मी पांढरे तीळ घेतलेत, 1.5 वाटी तीळ मी घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित छान बारीक आचेवर आपण भाजून घेतलं आहे. तुम्ही गॅस मोठा ठेवलात तर ते लगेच करपतात आणि व्यवस्थित भाजले जात नाहीत, म्हणून गॅस नेहमी बारीक ठेवायचा आहे आणि अगदी जास्त त्याला ब्राऊन असं नाही करायचं आहे. थोडंसं ब्राऊन होईल पण तीळ व्यवस्थित फुगतात जेव्हा ते चांगले भाजले जातात. आपल्याला लक्षात येतं नॉर्मल जे न भाजलेले तीळ आहेत पाकिटातले आणि जे तुम्ही भाजलेत त्याच्यातला फरक, तीळ चांगले फुगून येतात. आणि गरम असतानाच मी त्याला वाटून घेतले. थोडं हवं तर तुम्ही थंड करून घ्यायचे कोमट, पण कोमट असेपर्यंतच त्याला वाटायचं म्हणजे ते व्यवस्थित वाटले जातील. आणि एक एक घाणा करून मी आधी बाजूला काढून घेते एका परातीमध्ये. मिक्सरमध्ये वाटलेले तीळ जे आहेत ते मी इथे एकदम पॉलिशवाले तीळ आणले होते कारण मला तेच अवेलेबल भेटले ऐन वेळेस जे होते ते. पण तुम्ही थोडेसे गावरान तीळ वापरले जे ऑलरेडीच रंगात थोडे ब्राउनिश असतात तर ते अजून चवीला चांगले असतात. आता इथे जर मी 1.5 वाटी तीळ घेतलेले तर 1.5 वाटीला थोडंसं कमी म्हणजे 1.25 वाटी मी गूळ घेतला. इथे गूळ पण माझा नॉर्मलच डीमार्टमधून मी आणलेला होता, पण चिक्कीचा गूळ वापरला तर तो अजून सोपा जातो फोडायला, तोडायला, चिरायला, त्यामुळे तो तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे गूळ आणि तीळ दोन्हीचं व्यवस्थित वाटण मी इथे करून घेतलं आहे. त्याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि बाकी त्याच्यात काहीही घालायचं नाही आहे. कोणी कोणी शेंगदाणे घालतो किंवा खोबरंही घालतो, पण आम्हाला पर्सनली असेच लाडू आवडतात, फक्त तीळ आणि गूळ, त्यामुळे अशा आकाराचे लाडू मी इथे बनवते आहे. हा अगदी गोल लाडू नाही, अख्ख्या तिळाचे जे लाडू असतात त्याच्यात आपण शेंगदाणे घालतो अख्खे, ते लाडू गोल गोल छान वाटतात. पण हे जे वाटलेल्या तिळाचे लाडू आहेत त्याचा आकार असाच असतो, म्हणजे लहानपणापासून आम्ही असेच लाडू खातो, त्यामुळे मी पण तसाच आकार देण्याचा प्रयत्न इथे केला आहे. अशा प्रकारे सगळे लाडू मी त्या आकाराचे इथे बनवून घेतलेले आहेत आणि हा आहे माझा शेवटचा लाडू तयार. तुम्ही बघू शकता किती छान दिसतं. याच्यावर हवं तर तुम्ही डेकोरेट करायला काजू, बदाम किंवा वरतून थोडेसे तीळ असं चिकटवू शकता, पण मला लहानपणापासून असेच लाडू आवडतात म्हणून मग मी असेच साधे सिंपल लाडू बनवलेत आणि ते मी स्टोअर करते आहे. किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही पहा. ह्याच्यामध्ये थोडासा काळ्या रंगाचा गूळ आई आणायची मला आठवतं, त्यामुळे ते लाडू थोडेसे काळे असे दिसायचे, पण हे थोडेसे पांढरट लाडू झालेत, पण चवीला अगदी सेम तसेच आणि सुंदर लाडू झालेले आहेत. एक लाडू फोडून दाखवते, किती छान टेक्स्चर आलं आहे. चला तर मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हॅपी संक्रांत.